नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या 10वीच्या अभ्यासाची तयारी नक्कीच झाली असणार आहे. तर आपण हा सराव परीक्षेचा पेपर बघूयात का? बघा कितपत तुम्हाला प्रश्नांची उत्तरं सोडवता येत आहेत. हा जो पेपर आहे ना, तो 10वीचा 2 तासाचा पेपर आहे 40 गुणांसाठी. तर इथे आपण सूचना फक्त सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आणि सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. आता प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विधाने निवडून म्हणजे पर्याय निवडायचे आणि विधानं पूर्ण करायचे. तर चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कलामध्ये समावेश होतो. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे आणि महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत रामदेव यांना म्हणतात. आता पुढे आपल्याला जोड्या दिसतात, त्याच्यामध्ये खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पहिल्यामध्ये बुद्धिबळ हा मैदानी खेळ नक्कीच नाहीये, त्यामुळे चुकीची जोडी. दुसऱ्यामध्ये ताडोबा ही लेणी नक्कीच नाहीये, ते अभयारण्य आहे. आणि तिसरं बघायला गेलं तर याच्यामध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठ हे दिल्लीला नाहीये. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण इथे दिलेली आहे. बरोबर वाटतात ना तुम्हाला? प्रश्न दुसरा आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे. तर राष्ट्रवादी इतिहासकारांची नावं तुम्हाला माहितीच पाहिजे. पुढे आहे भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ यांचीही नावं तोंडपाठ करा आणि महाराष्ट्रातील लोककला याही तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत. पुढे आहे लोकशाहीचे आधारस्तंभ कोणते कोणते, हे अत्यावश्यक माहिती आहे जी तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आहे खालीलपैकी कोणत्याही 2 संकल्पना स्पष्ट करायच्या. यासाठी तुम्हाला तिथे 4 संकल्पना दिलेल्या 4 गुणांसाठी आहे. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती 2 विधाने सहकारण स्पष्ट करा. तर ही 4ही प्रश्न नीट बघून घ्या. 4 गुणांसाठी आहे, प्रत्येकी 2-2 गुण. यातील कोणते प्रश्नांची निवड जे येत आहेत तुम्हाला चांगले त्याची करा. पुढील प्रश्न आहे, खालील उताराचे वाचन करून त्यातील विचारीत प्रश्नांची उत्तरे लिहा. हा उतारा महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील पासून ते मंदिरे पाहाव्यास मिळतात. तर नीट वाचन करा, याच्यावर आधारित प्रश्न बघा. तर यासाठी एकूण प्रत्येकी 3 गुण आहेत आणि तुम्हाला पैकीच्या पैकी याच्यात मार्क मिळू शकतात. त्यातच उत्तर आहे दडलेली. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहायची. 6 गुण आहेत, 3-3 गुण असणार आहेत. तर नक्कीच जे प्रश्न चांगले आहेत त्याची निवड करून व्यवस्थित उत्तर लिहा. प्रश्न 6 आहे, खालील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर इथे आपल्याला प्रश्न दिसत आहेत आणि पर्याय तुम्ही सांगू शकाल का की मला याची योग्य उत्तरं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आपण बघतोय 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणती 2 विधाने चुकी बरोबर ते कारण, जर चूक असेल तर का चूक आहे त्याचं कारण देऊन स्पष्ट करायचे आहे. आता इथे 3 प्रश्न आहेत, त्यापैकी आपल्याला 2 प्रश्नांची निवड करायची आहे. प्रश्न 8, खालीलपैकी कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची. राष्ट्रीय पक्ष, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचार यापैकी एक संकल्पना स्पष्ट करा. त्यासाठी 2 गुण आहेत आणि खालील दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे कोणतीही एक. तर इथे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांची नावं लिहायची आणि पुढे स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारक स्त्री पुरुष यांची नावं लिहायची. प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथे 2 प्रश्न दिलेले आहेत आणि 2 गुणांसाठी आहे. तर ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, छान पेपर जाईल अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हालाही चाचपणी करता येईल की कोणत्या प्रश्नांची उत्तरं येत आहेत आणि कोणत्या येत नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार केला होता सपना टीचर, पुणे, जिल्हा तळेगाव दाभाडे.